केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या बैठका घेणार. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता. कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच होणार निवडणूक. हरियाणा विधानसभेची निवडणूकही जाहीर होण्याची शक्यता. अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला सुप्रिया सुळेंचं महिला मेळाव्यानं उत्तर. सुप्रिया सुळे उद्यापासून 3 दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर. सुप्रिया सुळेंच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. राष्ट्रवादी पक्ष आगामी विधानसभा स्वतंत्र लढणार. विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून 288 जागांवर चाचपणी सुरू. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. आमदार रवी राणा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. रवी राणांनी कंत्राटदाराला नाल्यात उतरवल्यानं भाजप आक्रमक. कंत्राटदाराला नाल्यात उतरवणं अमानवीय असल्याचा आरोप. यूजीसी नेटची परीक्षा 27 ऑगस्टला होणार. एनटीए कडून परीक्षेच्या तारखेत बदल. 26 ऑगस्टची परीक्षा आता 27 ऑगस्टला होणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील मेळघाट दौऱ्यावर. चिखलदरामधील आमझरी पर्यटन केंद्राला दिली भेट. आदिवासी युवक युवतींसोबत साधला संवाद. मनमाडमध्ये रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल. धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्यानं गुन्हा. सिन्नरमधील एका प्रवचनात केलं होतं वादग्रस्त वक्तव्य. जालन्यात लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये संभ्रम. बँकेत खातं नसतानाही बँक ऑफ बडोदाच्या नावे खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज. आज जळगाव जिल्हा बंदची हाक. बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बंदची हाक. बांगलादेशच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे बंदची घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराची रॅली. रॅलीतून अकीब गोल्डन कुरेशीकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. अकीब गोल्डन कुरेशीच्या भाईगिरीचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईसह ठाणे पालघरमध्ये पावसाची शक्यता. ढगाळ वातावरण राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.